खानदेश आमना आवाज। राहुल महाजन मधुर खानदेश मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाचोरा नगर परिषद या ठिकाणी आहोत। आपल्या सोबत नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुनीता किशोरप्पा पाटील आहेत। नुकताच या नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व नगरसेवक, सत्ताधारी तसे विरोधक नगरसेवक मिळून या ठिकाणी केरळचा दौरा संपन्न झाला होता। केरळ राज्यामध्ये जाऊन त्यांनी या ठिकाणी अभ्यास दौरा केलेला आहे। अभ्यास दौरा केल्यानंतर प्रथमतः नगराध्यक्ष या ठिकाणी आले। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। केरळ दौरा मला असं वाटतं की हा पहिले प्रथम महाराष्ट्रातून पाचोरा नगरपालिका शिवसाहेबांच्या मार्गदर्शनाने, आमच्या सगळ्यांच्या सहयोगाने हा केरळ दौरा निश्चित झाला। आणि केरळ दौरा निश्चित झाल्यावर आम्ही कुठलाही भेदभाव न करता आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या नियोजनबद्ध पद्धतीने हा केरळ दौरा आम्ही साध्य केला। पण हा केरळ दौरा हा काही आमचा एन्जॉयचा भाग नव्हता। खरं तर हा अभ्यास दौरा, केरळला जाऊन गेले 3 दिवस आम्हाला तिथे प्रशिक्षण मिळालं। त्या प्रशिक्षणाच्या काही गोष्टी होत्या, जो अभ्यास होता, जे मार्गदर्शक होते, त्या मार्गदर्शकांनी आम्हाला आतापर्यंतच्या नगरपालिकेत जे नियम आहेत, ज्या अटी आहेत आणि ज्या नियमात अटीत बसून तुम्ही या शहराचं हित साधू शकता, विकास करू शकता, कुठल्याही एक विकसित मुद्द्यासाठी तुमची टीम, तुमचे नियम कसे बसवून तुम्ही तो विकास करून घेणार, या सगळ्या गोष्टी आम्हाला त्या अभ्यास दौऱ्यात शिकायला मिळाल्या। किंबहुना माझा खरं तर नगरपालिका हा 20 वर्षाचा प्रवास आहे, नगरसेवक तर नगराध्यक्ष, पण काही गोष्टी या शिकवल्या जाता, काही शिकून घ्याव्या लागता, असा एक अनुभव माझ्या सोबत असताना पण मला ह्या अभ्यास दौऱ्यातून प्रथमतः पहिले असं शिकायला मिळालं की तुम्ही जेव्हा स्वतः स्वयंभू हा निर्णय घ्याल आणि ह्या निर्णयाची अंमलबजावणी होईल आणि तो विषय पारित होईल, तेव्हा तुम्ही केलेल्या कार्याचा जो आनंद मिळतो तो वाखण्याजोगता असतो। हे मी त्या अभ्यास दौऱ्यात शिकली आणि मी स्वतःला भाग्यवान तर समजतेच, पण प्रथमदर्शनी पहिल्याच पंचवार्षिक जे नगरसेवक निवडून आले त्यांच्यासाठी ही फार आनंदाची गोष्ट होती की ते फर्स्ट टाइम निवडून आले आणि त्यांच्यासाठी हा दौरा एकदम सक्सेसफुल झाला, त्यांच्या ज्ञानात भर झाली। त्याच्यामुळे आमचा केरळ दौरा खूप यशस्वीरित्या पार पडला। शिक्षित राज्य म्हणून जे राज्याची ओळख आहे त्या ठिकाणी खूप सुसज्ज यंत्रणा आणि खूप चांगलं काम त्या राज्याचं आहे। आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून जे आपण नगरसेवक घेऊन गेले त्यांना विशेष तिथे काय शिकायला मिळालं? खरं तर सुशिक्षित राज्य असल्यामुळे त्यांचा शैक्षणिक भाग बघायला मिळाला, एक स्वच्छ शहर बघायला मिळालं, एक औद्योगिक शहर म्हणून ते बघण्यात आलं, कारण तिथे मसाल्याची उत्पादनं खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे उद्योग कशा पद्धतीने पुढे नेता येईल, हा असा एक ना असे अनेक अनुभव आमच्या नगरसेवक आणि नगरसेविकांना अनुभवायला मिळाले। खरं तर आमच्या कुटुंबाची ओळख अशीच आहे, राजकारणात विरोधक हा काही काळापर्यंतच विरोधक असतो, पण जेव्हा तुम्हाला या समाजाला, या शहराला तुम्ही असलेल्या पदावर जेव्हा तुम्हाला प्रगती साध्य करायची असते, तेव्हा सगळ्यांना सोबत घेऊन चालणं हा आमच्यातला नेतृत्व सोडून माणुसकी हा गुण जास्त महत्वाचा आहे।